मित्रांनो, भीती आपल्याला कधी वाटते ज्यावेळेस आपल्याला इंग्रजीचे कन्सेप्ट माहिती नसतात बोलताना आणि लिहिताना. मग तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते. मग त्याच्यामुळे आपण ते पाऊलच उचलत नाही. राईट. जर तुम्हाला ते माहिती झाले कन्सेप्ट, मग तुम्हाला बोलता येणार. येस, 100%. म्हणून मी टायटल दिले, आता इंग्रजी बोलताना कधीच भीती वाटणार नाही. हे जे सूत्र आहे या आधीच्या सेशन मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे, ते पाहून घ्या. आता याची आपण वाक्यरचना पाहूया. जसे की बघा, पहिली वाक्यरचना काय, ती गुंतवणूक करणं तुझा शहाणपणा होता. म्हणजे काय, ती गुंतवणूक करणं तुझा शहाणपणा होता. म्हणजे इट वॉज वाईज ऑफ यू टू मेक दॅट इन्व्हेस्टमेंट. टू मेक दॅट इन्व्हेस्टमेंट. ओके. त्याच्यानंतर बघा, त्याच्यासारख्या माणसावर विश्वास ठेवणं तुझा मूर्खपणा होता. बघा, त्याच्यासारख्या माणसावर विश्वास ठेवणं तुझा मूर्खपणा होता. इट वॉज फुलिश ऑफ यू टू ट्रस्ट अ मॅन लाईक हिम. ओके. बघा, वाक्यरचना खूप महत्वाची आहे, समजून घ्या, लिहून घ्या. सॉरी. तो नेहमी इतक्या अचानक सोडून देणं. बघा, सॉरी, ती नोकरी इतक्या अचानक सोडून देणं खरंच तिचा मूर्खपणा होता. बघा, ती नोकरी इतक्या अचानकपणे सोडून देणं खरंच तिचा मूर्खपणा होता. बघा, वाक्यरचना खूप छान आहे. बघा, इट वॉज रिअली foolish of her to quit that job so suddenly. ओके. काय, सो सडनली म्हणजे इतक्या अचानकपणे ती नोकरी सोडणं तो तिचा काय मूर्खपणा होता. बघा, ह्या दिसायला वेगवेगळ्या वाक्यरचना आहेत, पण बनवताना तुम्हाला ह्या अशा पद्धतीने बनवायचंय. त्याच्यानंतरची घ्या वाक्यरचना, तिथून पळून जाणं त्याचा भित्रेपणा होता. बघा, तिथून पळून जाणं त्याचा भित्रेपणा होता. म्हणजे इट वॉज कवर्ड ऑफ हिम टू run away from there. From there म्हणजे काय, तिथून आपल्याला मदत करणं त्याचा दयाळूपणा होता. म्हणजे इट वॉज काइंड ऑफ देम टू हेल्प अस. काय, आपल्याला मदत करणं त्याचा दयाळूपणा होता. बघा, ह्या वाक्यरचना ह्या सूत्रानुसार बनवलेल्या आहेत आणि हे सूत्र मी मागील सेशन मध्ये एक्सप्लेन केलेले आहे. त्याची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटेल आणि शेवटी एंड स्क्रीनवर पण भेटेल. बघा, ह्या सेशन मध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.